हे गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. कशात सगळे? चला मग आज परत एकदा नवीन व्लॉगला सुरुवात करूया. आजचा आपला व्लॉग ठाणे टू चिपळूण बाय बस. आपण गणपतीसाठी जातो आहोत. माझ्या घरी गणपती येणार आहेत. सगळेच बाप्पा यायची वाट बघत आहेत. मी गावाला येतोय हे माझ्या भावंडांमध्ये कोणालाच माहिती नाहीये. सगळ्यांपासून मुद्दाम लपवून ठेवलेलं. सगळ्यांचे क्रेझी रिएक्शन घेऊया. सगळे मेसेज करतात, माझी बहीण, माझा भाऊ, सगळे आम्हाला मेसेज करतात, अरे 2 दिवस चल, 2 दिवस तरी चल, एवढं काय आहे, सुट्टी घे. चला मग सगळ्यांना सरप्राईज देतो. सगळे मस्त एकदम एन्जॉय करणार आहोत. हाय 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 गाईज, हाय हाय हाय. गाडीची पूजा चालू आहे. जायच्या आधी रिच्युअल्स फॉलो केले पाहिजेत. मोरया गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, बजरंग बली की जय, महालक्ष्मी माता की जय, मामा की जय. चला गाडी काढा, गाडी चला चला, जय. फायनली तर आमची गाडी निघणार आहे गाईज. तुम्ही खूप वेट केलं तर सुसाट एकदम गाडी चालवणं, सुसाट ट्रॅफिक उडवून. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, जय. बड्डे बॉय, अरे बापरे, बड्डे बॉय कसं वाटतंय? बरं वाटतंय? हा दादा कसं वाटतंय? या फायनली जर्नी आमची चालू झालेली आहे. आपले व्हिडिओ चालू आहे, तुम्ही लक्ष नका. फायनली जर्नी चालू झाली ठाणे टू आपल्या चिपळूण. आता जस्ट आम्ही ऐरोली क्रॉस करणार आहोत. हे आमचे मोठे बंधू असतात मला बघून. आता सगळे इंजिन नॉईज खूप येत असेल. ठीक आहे, कंटिन्यू बघा. फायनली आता आमचे सगळे बंधू भगिनी, हे आमचे छोटे मोठे सगळे अंटर बंटर. हे दादा आमचे, हा बघा, हा एक आमचा मोठा दादा, हे मोठे दादा, हे सगळे. आणि हा खोपटचा पोपट माया. सो हाय काका, हाय हाय. हा, सो आता आमची अशी प्लॅनिंग आहे, फुल एकदम डीजे वाजणार आहे. सारखा वाजवतो पण थांबवला कारण की कॉपीराईट येतो. लास्ट व्हिडिओला आधीच आलेला आहे, व्हिडिओ डिलीट करावी लागेल. सो आम्ही नाचतो, तुम्ही पण नाचा आमच्यासोबत व्हिडिओमध्ये बघून. राईट? ओके. भैयाची जुगलबंदी एकदम कडक आहे. फुल हॉर्न वरती दोघं पण चालू आहे. पी 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 पी. टोल नाक्याला येऊन थांबलो इकडे. कधीपासून 15 मिनिटं झाले आणि इकडे पी 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 यांचे एक नवीन सॉंग चालू आहेत. आता जसं बोलायला लागलो तसे त्यांचे बंद झाले. समोरचे त्यांना सांगतोय वाजवायला. बघा बघा बघा, कुठे गेल तो बघतोय मला समोरून, कॅमेरामध्ये बघतोय. तसं त्याच्याकडे कॅमेरा ठेवतोय, तो लगेच बंद करतोय वाजवायला. आमचा नंबर आला आणि भाई इकडे बघा ब्लॅक लिस्टेड का दाखवत आहे. स्पेशली आता चला झाला ओपन. फायनली अर्धा तासाच्या ब्रेक नंतर या ट्रॅफिकमधून बाहेर पडतोय. खालापूरचा टोल नाका आत्ता क्रॉस केलाय. रात्रीचे वाजले 2 आणि टेम्परेचर आहे सध्या 30, बट फील्स लाईक 35. गरम होतंय. मध्येच गाडी चालताना हवा लागते फक्त. ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली की भयंकर गरम होतंय. हे गाईज, फायनली चिपळूणला आलेलो आहे. माझ्या गावाच्या बाहेरच उभा आहे.
पण आलेला एक किस्सा झाला आमच्यासोबत. आत्तापर्यंतचा प्रवास एकदम छान झाला, खूप छान झाला. आणि इकडे येऊन आमची गाडी चिखलामध्ये अडकली. गावापासून 5 ते 10 मिनटं आम्ही आधी आहोत आणि गाडी चिखलामध्ये अडकली. टायर लेफ्ट साईडचा अर्ध्यापेक्षा खाली गेलेला आहे. आता तिला कसं बाहेर काढायचा हा मोठा टास्क आहे. सगळे चाकरमणी जे आले आहेत बघा, मागे 2 गाड्या, एक बस आहे, एक कार आहे, स्कॉर्पिओ आहे. स्कॉर्पिओ जाईल एवढी पण जागा नाही आहे. सगळे लोक आहे ना चालत निघालेत शेवटी. किती हालत होती ती, बरोबर. काढ गणपती फोटो म्हणून गणेश भक्तांची किती हालत होती. हे फोनवाल्याने वाट लावली सगळी नरम. अच्छा, साईड न घेता आलं नाही. साईड न घेता आलं असतं ना म्हणजे ही गणेश भक्तांची किंवा इतर गाडीवाल्यांची हालत झाली नसती. बरोबर आहे. टाकला व्लॉगच चालू आहे आपला. चला, एक गावकरी स्वतःच कंप्लेंट करतायत रस्ता किती चुकीचा बनवलाय अशा प्रकारे. म्हणजे किती निष्काळजीपणा आहे. आणि असं नाही की आमचीच पहिली अडकली, याच स्पॉटवरती अनेक गाड्या अडकतात याच स्पॉटवरती. इकडे मागे 2 गाड्या अडकल्यात आमच्या गाडीमुळे, पण चूक आमची पण नव्हती. विषय असा झाला, खरं तर गाडी कशी अडकली हे पण समजायला पाहिजे. विषय असा झाला की आम्ही जेव्हा येत होतो, म्हणजे आम्ही गावाकडे जात होतो, समोरून एक गाडीवाला येत होता आणि त्याला घाई खूप होती. तर त्याला जाऊन देण्यासाठी आम्ही गाडी आतमध्ये दाबली ते आम्ही फसलो. फायनली गाईज घरी पोचलोय, दमलोय खूप जास्त. येईपर्यंत खूप लेट झालं. गाडी नशिबाने बाहेर पडली आमची कशी तरी. व्लॉगिंग व्हिडिओ. हे आजोबा हाय करा. हाय. आलोय आता घरामध्ये. जेवण झालं. जेवलात का? अहो जेवलात का? मला विचार. हा, जेवलो. व्हिडिओ चालू आहे. जेवलो. अच्छा, हे युट्यूबला टाकणार होतं ना? युट्यूबला टाकतो मस्त. व्लॉग बनवतो. व्लॉग जेवण झालं. आता हा व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. खरं तर एंड करूया. जास्त काल गाडीमध्ये बसून तर थोड्या टायमानंतर झोप एवढी बेकार लागली ना, कारण की नंतर जरा हवा थंड यायला लागली, गाडी चालायला लागली. जसं मी पनवेल सोडलं, पुढे आलो, मजा आली गाडीमध्ये. थोडेसे व्ह्यू बघायचे होते, पण डोळ्यावरती झोप एवढी होती की मिस झालं. काही हरकत नाही, पण सफर एकदम मस्त झाला. तो सकाळी थोडासा त्रास झाला गाडीमुळे, पण हां. आणि 2दा मी पण आल्या पडलो. एकदा रस्त्यात आणि एकदा घराच्या बाहेर, एकदम जोरात ठपाक करून. त्याशिवाय आपण कोकणामध्ये आलो आहे हे फीलच होत नाही. एकदा तरी पडलो पाहिजे ना पावसाळ्यात. गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तसं पण माझ्या घरात. गाडी आता नाही. आता मी येईपर्यंत ॲक्च्युली खूप लेट झालं. दुपार होऊन गेलेली आणि गाडी आमची अडकली होती, तर त्यानुसार बाकी आम्ही आलो होतो लवकर. पण तोपर्यंत गणपती सगळ्यांनी घरी आणावे लागतात. गणपती आणून ठेवलेत. आता आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया कसं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेल कसं चालू आहे. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा जे नवीन आहेत. आणि बाकीचे ब्लॉग्स पण तुम्ही बघू शकता. लॉंगवाले शॉर्ट्स देखील आहेत. जे नवीन आहेत त्यांनी नक्की बघा आणि कमेंट करा. यस. आणि तुमच्या घरी गणपतीचा प्रोग्राम चालू झाला की नाही? मग तुमच्या घरी बाप्पा आलेत की नाही नक्की सांगा. आणि कुठून तुम्ही व्लॉग बघतायत? ठाण्यातून बघतायत, ठाण्याच्या बाहेरून बघतायत, चिपळूणमधून बघतायत, चिपळूणच्या बाहेरून बघतायत, नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, बाय बाय, टेक केअर गाईज. परत भेटूया एकदा नवीन ब्लॉगमध्ये. पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मी दाखवेल तुम्हाला सगळ्या गोष्टी. आमपर्यंत बाय बाय, सी यू.